सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत अपूर्वाई हे श्री पु ल देशपांडे लिखित त्यांचं प्रवासवर्णन. त्यांच्या पॅरिस मुक्कामाची ते झलक दाखवत आहेत आपल्याला. तर मागच्या भागात आपण बघितलं की तिथे जो पहिला हिमवर्षाव झाला त्याचं त्यांनी कसं छान वर्णन केलं आहे. आता पुढे बघूया ते काय म्हणत आहेत. बाकी पॅरिसमध्ये भाषा येवो न येवो, एकदा आपल्याला पॅरिसच्या भुयारी रेल्वेची ओळख झाली की भीती नाही. लंडनच्या ट्यूबपेक्षा देखील पॅरिसची मेट्रो अधिक सोयीची आणि स्वस्त. मुंबईला ज्याप्रमाणे एकेकाळी एका आण्या दीड आण्यात म्युझियम ते खोदादात सर्कलपर्यंतचा प्रवास ट्रॅममधून करता येत असे, त्याप्रमाणे या मेट्रोतून 4-5 आण्यांचं तिकीट काढायचं आणि कुठूनही कुठेही जायचं. विद्यार्थ्यांना यातही कन्सेशन. ही मेट्रो देखील कधी भुयारातून, कधी नदीच्या पुलावरून, तर कधी नदीच्या पाण्याखालून अशी नाना लीला करीत जाते. मात्र लंडनची ट्यूब अधिक ऐटबाज आहे. आतल्या आत स्टेशनं बदलताना फारसं चालावं लागत नाही. इथे तो ताप फार. थंडी वाजायला तर लागतच, म्हणजे खूपच होती थंडी, पण ती आता वाढायला पण लागली होती. त्यामुळे आम्ही प्रदर्शनं पाहण्याचा सपाटा लावला. लुव्र पाहिल्याखेरीज पॅरिस घडले असं म्हणता आलं नसतं. ते जगड्व्याळ चित्रकला मूर्तिकला प्रदर्शन पाहिलं. मोनालिसाचे ते सुप्रसिद्ध चित्र पाहिलं. खुद्दांना तिच्या त्या स्मिताचं रहस्य उलगडलं नाही. कुणी म्हणतात ती स्त्री गरोदर आहे आणि त्या स्मितात तिचं तेही गुपित दडलं आहे. पण लिओनार्डोनं एक पाद्र्याचं चित्र काढलं होतं. त्याच्या देखील चेहऱ्यावर तशीच मुस्कुराहट आहे म्हणे. आता पाद्र्याचं गुपित कुठलं आणि मोनालिसाचं कुठलं? मी मोनालिसाला पाहणाऱ्या सरकत्या प्रेक्षकांकडे पाहत होतो. 4 इतर चित्रातच मोनालिसा बसली आहे. त्यामुळे बरेचसे लोक तिच्यापुढून तसेच जातात. मग विचारतात, अहो मोनालिसा कुठे आहे? कुणीतरी त्यांना मागे खेचतो. मग चेहऱ्यावरचा भोटमपणा लपवीत ते म्हणतात, आहा हा, हाऊ ब्युटिफुल. आम्ही चित्रकलेच्या बाबतीतला आमचा पराजय केव्हाच लिहून दिलेला, त्यामुळे माझ्यावर तो प्रसंग कधीच आला नाही. जिथे बोडस मास्तरांनी माझ्यापुढे आपले हात टेकले तिथे लिओनार्डो काय होय. मेमरी ड्रॉइंगच्या एका परीक्षेत मी 2 लांब आडव्या रेघा आणि बऱ्याचशा उभ्या रेघा मारून 5 मिनिटात त्यांच्यापुढे कागद धरला होता. मास्तर म्हणाले, काय काढलंयस हे? शिडी, मी अभिमानाने म्हणालो. गधड्या, मग ती निदान उभी तरी काढायचीस. पण मास्तर, उभी शिडी भिंतीशिवाय उभी कशी राहील? माझी शंका. तिरडीसारखीच दिसते तुझी शिडी. त्याच्यावर एखाद्या माणसाला निजव आणि खाली लिही, कैलासवासी बोडस मास्तर. लुव्र पाहताना माझ्या चित्रकलेची ही मरणगाथा मला आठवली. त्यानंतर मी तिथे अनेक मास्टरपीसेस पाहिले. त्या पीसेस खालच्या मास्टर्सच्या सह्या वाचायच्या आणि वाह सुंदर असं म्हणून पुढे सटकायचं. पण काही जातीवंत रसिक मात्र अशा भारावलेल्या डोळ्यांनी त्या चित्रांकडे टक लावीत की त्या चित्रांहून मला तीच मंडळी प्रेक्षणीय वाटे. भगवंतापेक्षा मला भक्तच नेहमी आवडत आले आहेत. मात्र एका प्रदर्शनाने माझं अंतःकरण हलवलं. नेपोलियनच्या समाधीजवळ नेपोलियनच्या वस्तूंचा संग्रह आहे. तत्कालीन पोशाख, शस्त्रसामग्री इत्यादी गोष्टींचं ते प्रदर्शन आहे. त्यात नेपोलियनची शय्या आहे. सेंट हेलिना बेटातून इथे आणली. लहानसा पलंग, मच्छरदाणी आणि नेपोलियनची गादी, उशी, पलंगपोस. किती ठेंगणा होता हा नेपोलियन. एखाद्या शाळकरी पोराचा बिछाना असावा तेवढा हा बिछाना आहे. त्याच्यापुढे उभं राहिलं की मात्र मन थरकतं, उदासतं. तिथून जवळच नेपोलियनची भव्य समाधी आहे. पायऱ्या उतरून खालच्या गर्भगृहात जावं लागतं. संगमरवराचे थडगे आहे आणि भोवती 14 विद्या अधोवदना सुंदरींच्या रूपाने संगमरवरात थिजून उभ्या आहेत. हे सारंच दृश्य गंभीर आहे, मनाला चटका लावणार आहे. पण त्याहूनही
नेपोलियनच्या या थडग्याचं नाव अंतःकरण हलवतं. सम्राट नेपोलियनच्या या थडग्याला चिमण्या शिलेदाराची कबर असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शिवबा म्हणतो ना, तसंच. ते नाव ऐकल्यावर एकदम डोळे पाणावले. या चिमण्या शिलेदाराने फ्रान्सला केवळ साम्राज्य नाही दिलं, खूप गोष्टी दिल्या. कायदा दिला, ज्ञानोपासनेची साधनं मोकळी करून दिली, कलांना उत्तेजन दिलं. फ्रेंचांचे या चिमण्या शिलेदारावर अपार प्रेम आहे. पॅरिसमधले 2 महिने कसे गेले ते कळलंच नाही. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले. शेवटले दिवस नुसतेच अमुक एक म्हणून न पाहता भटकण्यात घालवले. कॅसिनो, लिडो आणि अन्य करमणुकी यात घालवण्या इतके पैसेही जवळ नव्हते. पण त्याहूनही त्या आकर्षणापेक्षा केवळ पॅरिस शहराचं आणि त्या अजब फ्रेंच लोकांचं आकर्षण अधिक होतं. संध्याकाळी आर्क दू त्रिऑफच्या आसपास त्या तसल्या थंडीत हिंडायचं किंवा खोलीबाहेर भुरभूर पडणारा स्नो पाहत पॅरिसमधला आमचा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड माधव अस्वलबरोबर गप्पा मारायच्या. हा कार्यक्रम सुरू होता. म्हणजे पॅरिस शहरात राहण्याचं परखेपण, एक भाषेचं अज्ञान सोडल्यास काहीसं संपलं होतं. ही भाषा सुंदरी मात्र अजिबात प्रसन्न झाली नाही मला, आणि मी देखील तिची फारशी आराधना केली नाही. काही गोष्टी पुढल्या जन्मावर सोपवाव्या लागतात. पुढल्या जन्मी मात्र अस्खलित फ्रेंच बोलत पॅरिसमध्ये हिंडायची इच्छा आहे. मग मी अगदी फ्रेंच माणसाच्या ऐटीत त्या शॅम्पेनसारख्या भाषेत द्राक्षांविषयी बोलेन. औंदा पाऊस पडेल का, ही जशी आपल्या देशातल्या माणसाची चिंता, त्याप्रमाणे फ्रेंच माणसाची एकच चिंता, म्हणजे यंदा द्राक्षाचे मळे फुलतील का. मूल जन्माला आलं म्हणजे त्याच्या नावाची एक शॅम्पेनची बाटली तळघरात राखून ठेवली जाते आणि त्याच्या लग्नाच्या वेळी ती उघडली जाते. वयाच्या बाबतीत मदिरा आणि मदिराक्षी यांचं प्रमाण व्यस्त. एक जुनी तितकी जास्त गुणकारी, तर दुसरी जाऊ दे. हा द्राक्षांचा विषय इथे देशाच्या क्षोणी उपयोगाचा नाही. फ्रान्समधल्या त्या द्राक्ष संस्कृतीतून परत आपल्या रुद्राक्ष संस्कृतीत यायची तयारी सुरू झाली. फ्रेंचांची द्राक्षे आंबट आहेत म्हणणं हे सगळ्यात उत्तम. एका संध्याकाळी आम्ही पॅरिसमध्ये आलो. तशाच एका संध्याकाळी पॅरिसमधून निघूनही गेलो. पॅरिसवर त्याचा काय परिणाम होणार होता. सीन नदी वळणावळणांनी तशीच वाहत होती. त्या नदीच्या मध्येच एक मत्स्याकृती बेटात नोत्रदामचे भव्य चर्च झळकून गेलं आणि पाहता पाहता आयफेल टॉवर ढगांखाली कायमचा झाकला गेला. हे पॅरिस आमच्याशी मनमोकळं करून मात्र बोललंच नाही. विलासी पॅरिस न परवडणारे, व्यासंगी पॅरिस न समजणारे आणि कलासक्त पॅरिस ठाई ठाई कोड्यात टाकणारे. त्यामुळे पॅरिस सोडताना आम्ही मनात कुठेतरी दुखावला गेलो होतो. एखाद्या सुंदर कादंबरीची पहिली आणि शेवटची पानं सुटून हरवली असावी आणि हाती आलेल्या मधल्या प्रकरणांनी चटक लावावी, तशी या 4 शहरानं लावली. आमचं विमान लंडनच्या दिशेनं प्रचंड धुक्यातून, ढगातून वाट काढत होतं. हवा विलक्षण खराब होती. 2 वेळेला लंडनच्या विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न झाला. शेवटी तो विमानतळ सुरक्षित नाही असं कळलं आणि चांगलं लंडनच्या माथ्यावर आलेलं आमचं विमान लंडनपासून दूर असलेल्या गॅटविकच्या विमानतळावर उतरलं. त्या लहानशा विमानतळावर अगदी पंढरीची यात्रा जमली होती. धुकं तर इतकं घट्ट होतं की 2 हातांवरचं माणूस दिसत नव्हतं. आम्ही विठ्ठला पांडुरंगा म्हणत उतरलो आणि लंडनला जाणाऱ्या आगगाडीत बसलो. 2-2.5 तासांनी घरी पोचलो आणि रात्री टेलिव्हिजनवर बातमी पाहिली. आमच्या मागून तासाभरातच आलेले तुर्कस्तानी शिष्टमंडळाचे विमान गॅटविक एअरपोर्टवर कोसळून 2-4 माणसं सोडून बाकीची जागच्या जागी ठार झाली होती. गॅटविक एअरपोर्टवर मृत्यूनं जबडा पसरला होता. या विमानावर पडायचा तो हात त्या विमानावर पडला. आपण नाही का चटणीकडे हात नेतो आणि पापडाचा तुकडा मोडून तोंडात टाकतो,
माझ्या छातीत उगीचच धडधडलं आणि नकळत माझ्या एका भाबड्या हितचिंतकानं माझ्या सुटाच्या खिशात टाकलेल्या देवाच्या अंगाऱ्याच्या पुडीची आठवण झाली. त्यावेळी हसूनही आलं, पण आता मात्र येतंय. तर मंडळी, पुलंचा पॅरिसचा प्रवास तर इथे संपला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण बघूया की ते आणखीन पुढे काय सांगतायत आपल्याला. तर उद्या आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.